शहरामधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याला सुरुवात झाली असून कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सागर पाटील यांनी बोलताना दिली। व्यावसायिकांनी रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेमध्ये आपली दुकानं आणि हॉटेलं बंद करावी असं आवाहन शिर्डी पोलिसांच्या वतीनं करण्यात आले। शिर्डीमधील पोलीसवाल्यांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। कारवाई दरम्यान कुणाचा हस्तक्षेप चालणार नाही। साईभक्तांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक आणि लूट करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। ज्या हॉटेलवर व्यवसाय चालत असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत व्यावसायिकांनी आपली हॉटेल दुकानं बंद ठेवावीत। या दरम्यान व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। हॉटेल आणि लॉज चालकांनी ओळखपत्राची खातरजमा केल्याशिवाय रूम भाड्याने देऊ नये। तसेच भाड्याने खोली देणाऱ्या घरमालकांना भाडेकरूची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे। कोम्बिंग ऑपरेशनची मोहीम अचानकपणे राबवली जाणार असून यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम आढळल्यास हॉटेल आणि लॉज तसेच घरमालक यांच्यावर कारवाई केली जाईल। त्यामुळे भाड्याने रूम देताना मालकांनी विशेष दक्षता घ्यावी। रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे कारवाई केली जाणार आहे। शिर्डीमध्ये यापुढे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम कार्यरत राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पाटील यांनी केलं आहे। शिर्डी परिसरामध्ये जे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत। त्यापैकीच एक जे आपल्या शहरामध्ये जे आस्थापना आहेत, सगळे हॉटेल्स लॉजेस आहेत, काही टपऱ्या चालतात रात्रभर, तर त्याच्यावर आजपासून 11 नंतर आम्ही सर्वांना आवाहन करणार आहे की 11 नंतर कुठलंही हॉटेल लॉजेस किंवा हॉटेल्स हे सुरू राहणार नाही आणि 11 नंतर आम्ही एक विशेष मोहीम आजपासून प्रत्येक दिवशी राबवणार आहोत। याच्यामध्ये कुठलंही हॉटेल 11 नंतर जर सुरू राहिलं, जर तसं आमच्या निदर्शनास आढळलं तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत आणि ती मोहीम आजपासून दररोज इथून पुढे सुरू राहणार आहे। आम्ही सर्व शहराची माहिती घेऊन, सर्व रोडची माहिती घेऊन त्या पद्धतीने आम्ही पेट्रोलिंग आजपासून सुरू करणार आहे। रात्रीच्या वेळी कितीतरी असे लोक बेघर असे फिरत असतात, तर ते काय त्यांच्यावरही आपण कारवाई करणार? जे रात्री लोक फिरत असतात, विनाकारणाने फिरत असतात, रस्त्यावर फिरत असतात, याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे, मुंबई पोलीस ॲक्ट आहे त्याप्रमाणे आजपासून सुरू करणार आहे। या भागामध्ये बरेच लोक बाहेर येऊन राहत असतात, वेगवेगळे धंदे करत असतात। आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की बरेच गुन्हेगार या ठिकाणी राहतात। यामुळं आम्ही सर्व शिर्डीकरांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे जो राहणारा भाडेकरू आहे, आपल्या हॉटेल लॉजेसमध्ये राहणारी जी मुलं आहेत, जी लोक आहेत बाहेरून राहत असतात, त्यांना कृपा करून प्रत्येकाचं आधार कार्ड, आयडेंटिफिकेशन कार्ड काहीतरी घ्यावं आणि त्याची नोंद प्रत्येकाने ठेवावी। तसेच आमची मोहीमसुद्धा सुरू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही भाडेकरू घरामध्ये किंवा कोणाच्या मालकाच्या घरामध्ये जर अनाधिकृतपणे कोण राहत असेल आणि त्याची माहिती जर पोलिसांना दिली नाही तर नक्की त्या मालकांसुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। याच्यामध्ये रस्त्यावर वेगवेगळ्या पॉलिसी जे करतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही सध्या मोहीम सुरू केलेली आहे आणि दररोज त्याचा आढावा घेऊन आम्ही त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई करत आहोत। याच्यामध्ये पॉलिसी करणारी जी लोक आहेत त्यांना जे भक्तांना वेगवेगळी प्रलोभन दाखवतात, साईबाबांचं दर्शन मोफत करून देतो, काही ठराविक रकमेमध्ये आम्ही करून देतो, एका हॉटेलमध्ये आम्ही तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतो, इकडे जाण्याची व्यवस्था करतो, अशा पद्धतीने वेगवेगळी प्रलोभन दाखवून, वेगवेगळ्या स्कीम दाखवून त्यांना मोठ्या प्रमाणात लुटत असतात। त्यामुळे त्यांच्यावरसुद्धा आम्ही सध्या कारवाई सुरू केलेली आहे। ही लोक रस्त्यावर कुठेही दिसली तर त्यांच्यावर आम्ही कारवाई सध्या सुरू केलेली आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।